वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू. मॅच सुरू करा. नक्कीच सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चालतोय बाल्या मुंबई चषक 2024च्या या महासंग्रामामध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे निखिल वागले सरांचं. थँक्यू. पहिल्या दिवसाची सुरुवात आपण पाहिली आणि त्याच स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना आपण पाहिला RD11 किरवली आणि त्या विपक्षामध्ये प्रिन्स 11 पिसे. खरं तर हा सामना जिंकला किरवली संघानं. फटका पहा, पॉइंटच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेचलाय. खरं तर संधी निर्माण झाली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट रेंज मधून, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी इथे आलाय पहिला चौकार. ग्रामीण सम्राट सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब चषक 2024 मध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. फटका चांगला आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, प्रोटेक्शन तिथे तैनात आहे. एक सिंगल जी वेगानं कंप्लीट केली गेली. तुम्ही पाहत आहात एका बाजूला संकटमोचक जय हनुमानाच्या नावानं खेळणारा चौदरपाडा आणि त्या विपक्षामध्ये ओम साई वासुंद्री. ओम साई वासुंद्री संघानं नाणेफेक जिंकले आणि निर्णय स्वीकारलाय. मैदानाचा राग रंग पाहिल्यानंतर तो क्षेत्ररक्षण करण्याचा, खरं तर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गेला. आणि आज गुरुवार आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो की रोज लाख इरादे बनते हैं बनके टूट जाते हैं, शिर्डी वही जाते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं. सर्वांना ओम साईराम. इथे मात्र पहिलं षटक विकास जाधव जो गोलंदाजी मार्कवर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेला इथून सुरुवात झाली आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर फ्लाइंग स्लिप तैनात आहे. बॅकवर्ड लेग स्लिपमध्ये खेळाडू, तदनंतर एक स्क्वेअर ऑफ द विकेट, थोडासा लॉंग लेगच्या क्षेत्रात एक खेळाडू, तदनंतर शॉर्ट ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर. इथे पहा फटका इम्प्रोवाइज केलाय, बॉल चाललाय मुख्य क्रीडा मंचाच्या क्षेत्रात, चेंडू सरळ निघून जाईल. मुख्य क्रीडा मंचाला सलामी देत असताना इथे ठोकलाय अत्यंत नेत्रदीपक, मिड विकेटच्या बाहेर षटकार. थँक्यू. आणि याच षटकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल जे जाऊन पोहोचले 11 रन्स ऑन बोर्ड. राम चौधरी आणि त्याचा साथीदार प्रतीक वाकडे. काय बॅटिंग करतो आहे खेळाडू, तुफान फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक चांगला आहे, कनेक्शन देखील प्रॉपर. बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर परिसीमा क्षेत्र. इथे मात्र वेगानं चेंडू ॲज अ स्वीप ॲज एरो निघून जात असताना ठोकलाय. आणखीन एक दमदार स्ट्रोक, 4 धावा चौकार. सहाय्यानं टीमची धावसंख्या बिनबाद 15. काय स्टार्टअप दिलाय. असं आपण बऱ्याचदा म्हणतो की सुरुवात जर चांगली झाली ना तर शेवट देखील चांगला होतो. आणि खऱ्या अर्थानं इथे सुरुवात जो स्टार्टअप अपेक्षित होता राम चौधरी आणि प्रतीक वाकडे यांची, मात्र इथे अत्यंत विस्फोटक सुरुवात. 4 चेंडूंमध्ये धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात, त्या 15. तुम्ही पाहत आहात आदरणीय सन्माननीय ग्रामीण हृदय सम्राट सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब चषक 2024. सन्माननीय आदरणीय आमचे प्रेरणास्थान धर्मवीर गुरु आणि आनंदिगे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थानं ही स्पर्धा स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडानगरी वडूनवगरच्या या ऐतिहासिक मैदानात या स्पर्धेचं अनावरण आणि अर्थातच खरं तर ही स्पर्धा सुरू आहे. पहिलं षटक जे प्रगतीपथावर आहे, 15 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. आता हा स्ट्रोक इथे मात्र फटका इम्प्रॉपर कनेक्ट झाला. बॅट आणि बॉल मधला जो कोऑर्डिनेशन किंवा जे स्ट्रोक टायमिंग जे पाहायला मिळायला हवं होतं ते मात्र इथे दिसू शकलं नाही. एक सिंगल जरूर कन्वर्ट झाली आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जे जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावर. आपण बऱ्याचदा म्हणतो की 5 जून 1674ला रायगडाच्या मातीनं पहिला राज्याभिषेक जरूर पाहिला. इथे आपण चर्चा त्याविषयी देखील जरूर करू. चांगली गोलंदाजी, अत्यंत बेदकतेनं आणि तितकाच कलात्मकतेनं कौशल्यानं चेंडू हाताळला. वेगापेक्षा इथे टप्प्यावर योग्य रीतीनं निश्चित रूपानं लक्ष केंद्रित केलं गोलंदाजानं. आणि षटक क्रमांक पहिल्याची इथे होती समाप्ती. विकास जाधवचं हे षटक. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवर. आणि परब सर, खरं तर आपण चर्चा करत होतो की रायगडाच्या मातीनं 5 जून 1674ला पहिला राज्याभिषेक पाहिला. खरं तर ज्या दिवशी सप्तगंगा सप्तसिंधू या रायगडावर आल्या
गागाभट्टांना बोलवण्यात आलं आणि मग स्वराज्याचे पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज मात्र झाले। निश्चितच 16 जानेवारी 1681 अगदी छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर 3 एप्रिल 1680 नंतर खरं तर छत्रपती संभाजी राजांचा देखील राज्याभिषेक या रायगडाच्या मातीनं पाहिला 16 जानेवारी 1681 ला। आणि त्या दिवशी देखील सप्तगंगा सप्तसिंधू रायगडावर आल्या। इथे आकडा आला योगायोगानं। खरं तर इतिहास माहीत असणं फार गरजेचं आहे आपला, कारण असं निश्चित रूपानं ज्या आपल्या पूर्वजांनी हे सगळं प्रशस्त असं म्हणतो आपण हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा। आणि खऱ्या अर्थानं निश्चितच इथे आपण वळतोय क्रीडांगणाच्या दिशेनं। ओमकार आलेत, ओमकार दवणे षटक क्रमांक 2 इथे प्रगतीपथावर हाताळण्याकरता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16। 3 षटकांची लढत अजूनही शेष आहे। पूर्वार्ध तुम्ही पाहतायत, गोलंदाज तयार, आडवा बॅटनं हा फटका खेचलाय, बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि मिड विकेटच्या मधोमध चेंडू सरळ निघून जाईल। एक टप्प्याखेर ओव्हर द रूप मुख्य क्रीडा मंचाला सलामी देत असताना इथे आलाय हा अत्यंत देखणा स्ट्रोक चौकार। आपण आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून पाहतोय कशा पद्धतीनं खरं तर हा झेल होणं फार गरजेचं होतं, परंतु तुम्हाला त्याकरता स्टार्टअप असणं सदैव तत्पर असणं हे खेळाडूला अत्यंत गरजेचं आहे। इथे स्टार्टअप इव्हेंट क्रिएट केला नाही क्षेत्ररक्षकांना आणि त्यामुळेच आपण पाहिलं या 4 धावसंख्येच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर। ओमकार दवणेच्या विरोधात पहिलाच फटका चढवलाय। खोलवर टप्प्याचा बॉल, इथे पॉकेटचा वापर केला गोलंदाजानं, अक्षरशः बॅट अँड पॅड मधून खोदून काढलाय, बॉल चाललाय शॉर्ट लॉंग लेग झोन, फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध बॉल आहे। इथे मात्र 30 यार्डच्या आतमध्येच क्षेत्ररक्षण केलं गेलं। 2 धावा वेगाने इथे कंप्लीट केल्यात आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे बिनबाद 22। 2 चेंडूंचं सत्र इथे संपलंय। दुसरं षटक जे प्रगती पथावर आहे आणि खरं तर भिवंडी वसई रोड एंड कडनं सध्या गोलंदाजी सुरू आहे। क्लायमॅटिक कंडिशन्स थंड बनत चालल्यात। निश्चितच इथे आता फलंदाजी करणं आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करणारं ठरणार आहे। गोलंदाज तयार, ओव्हर द स्टंप्स आलाय, फटका प्रॉपर कनेक्ट झालाय, परंतु अतिरिक्त उंची आणि लांबीत त्याहूनही अधिक बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा परिक्षेत्राला मानवंदना देत असताना इथे ठोकलाय फलंदाज। ते याच स्पर्धेकरता बनवण्यात आलं। आदरणीय ग्रामीण हृदय सम्राट सन्माननीय बाळामामा म्हात्रे यांच्या खरं तर नावावर हे गाणं बनवण्यात आलं। या स्पर्धेकरता ते गाणं बनवण्यात आलंय आणि प्रशांत भोईर, कोण विसरेल त्या कलाकाराला की भिवंडीचा नामवंत कलाकार। इथे स्ट्रोक प्रॉपर आहे, हा फटका प्रतीक वाकडेच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर ऑन साइडला षटकार। थँक्यू। फुटवर्क पहा किती प्रॉपर पाहायला मिळालं। जागा बनवणं फार महत्वाचं होतं। पोझिशन मध्ये आला, बॅटच्या रडार मध्ये बॉलला घेतला आणि सरळ फेकून दिलंय ऑन साइडला लॉंगॉनच्या डोक्यावरून। अर्थातच आपण मिडविकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध हा फटका खेचला गेला। अत्यंत देखणा स्ट्रोक। संघाची टोटल याच षटकाराच्या सहाय्यानं जाऊन पोहोचली आहे 34 या धावसंख्येवर। अटॅक इज द बेस्ट एव्हर वेपन। तेच मैदानाच्या आतमध्ये इथे पहा आता खरं तर फुलिश लेन डिलिव्हरी हाताळली, पॉकेटचा वापर केला गोलंदाजानं आणि हे गरजेचं होतं। कमबॅक अत्यंत महत्वाचा, मच निडेड कमबॅक इथे मात्र गोलंदाज करत असताना 5 चेंडूंचा खेळ इथे संपला आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 34 या धावसंख्येवर। 34 रन्स ऑन बोर्ड, 34 धावा बिनबाद 34। खरं तर एक स्टार्टअप खूप सुंदर केली आहे। क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणखीन एक उडवलाय, बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरून। प्रतीक वाकडे इथे मात्र अत्यंत भेदकतेनं विस्फोटक फलंदाजीचं प्रदर्शन करतो। आणखीन एक षटकार। एका बाजूला योगेश 11 आमने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल आणि त्या विपक्षामध्ये परी 11 कुकसे हा संघ। खरं तर ज्या खेळाडूची फॅन फॉलोइंग फार जास्त आहे, बबलू पाटील इनॅक्शन दिसेल तुम्हाला यानंतरच्या लढतीमध्ये। तदनंतर आमणे संघ योगेश 11 या नावानं मॅच नंबर 3
प्रेक्षकांच्या भेटीला येईल. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. ओंकार दवणे इथे महागडा ठरलाय. 24 धावा धावफलकावर खर्च केल्यात त्याने या षटकातनं आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 20.00च्या प्रतिषटक सरासरीनं धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. बिनबाद 40. काय स्टार्टअप दिलाय प्रतीक वाकडेनं. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 षटकार आणि एका चौकाराची खेळी त्यानं सजवली आहे. राम जाधव आलेत षटक क्रमांक 3 जे सध्या प्रगतीपथावर येईल. अत्यंत तीक्ष्ण भेदक फलंदाजी इथे मात्र होते. विस्फोटक फलंदाजीचं प्रदर्शन करतोय फलंदाज आणि निश्चितच तिसरं षटक जे अत्यंत महत्त्वपूर्ण या स्पर्धेला मोमेंटम देणारं ठरणार आहे. इथे अजूनही 12 चेंडूंचं सत्र बाकी आहे. यानंतरची लढत एका बाजूला परी 11 कुकसे आणि त्या विपक्षामध्ये योगेश 11 आमणे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच यानंतर इन ॲक्शन दिसतील हे दोन्ही संघांना ऑफिशियली पहिली सूचना. इथे गोलंदाज तयार. राम जाधव पहिला बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल होता. इथे पहा बॅटचा अक्षरशः एक बॉटम घेऊन चेंडू अगदी विसावला बॅकवर्ड फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 41 लॉस ऑफ 0. 41 धावा ज्या पटलावर जोडल्या गेल्यात. तुम्ही पाहत आहात आदरणीय धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थानं जय सोनूआई वडूनवगर आयोजित ग्रामीण हृदय सम्राट सन्माननीय श्री सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे चषक 2024 आणि हा चित्त थरारक प्रवास ज्याला सुरुवात झाली आहे. खरं तर 8 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी अशा दिवसापर्यंतचा हा कालखंड आहे आणि निश्चितच याच स्पर्धेमध्ये अनेक ग्रामीणचे महाशक्ती इथे मात्र स्वतःचं नशीब इथून आजमावतील. षटक नंबर 3 प्रगतीपथावर आहे. राम जाधव आला. भिवंडी वसई रोड एंड सिटी एंड कडनं गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस उडवलाय. हा फटका प्रतीक वाकडेनं मात्र स्वतःच्या मनगटातली सिद्धता प्राप्त करत असताना मानवंदना दिली ऑन साइडला. इथे आलाय षटकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या लाईव्ह स्क्रीनवर कशा पद्धतीनं हा लोअर फुलटॉस बॉल पाठवला ऑन साइडला. मी बऱ्याचदा म्हणतो ना की कबुतराला कदाचित गरुडाचे पंख लावता देखील येतील परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तात असावं लागतं कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते आणि तेच इथे गगन भरारीचं वेड प्रतीक वाकडे या फलंदाजाच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. ऑन इनफिल्डच्या बाहेर बॉल चालला ऑन साइडला. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मधून वेगानं आला खेळाडू आणि पहा फेक देखील तत्परतेनं केली. कलेक्शन थोडंसं फंबल्ड करणार ठरलंय. इथे धावा कंप्लीट केल्यात 2 आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 49 धावा. बिनबाद 49. प्रसादजी परब सर आमच्यासोबत जॉईन आहेत कॉम्बॉक्समध्ये. खरं तर सर इथे ब्रेकथ्रू मिळणं गरजेचं होतं प्रतिस्पर्धी संघाला परंतु ही जी साझीदारी आहे ही भागीदारी जी वाढत चालली आहे आणि आता खरं तर टेन्शन वाढत चाललंय ओमसाई वासुंद्री या संघाचं. इथे गोलंदाज राम जाधव. 3 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. तिसरं षटक जो प्रगतीपथावरनं इथे हाताळतोय. बॉल तयार. इथे पहा पदलालित्य कुठेतरी जो स्टार्टिंग रनिंग ट्रॅक जो इव्हेंट होता तो चुकला या गोलंदाजाचा आणि चेंडू न टाकणं त्यांना पसंत केलंय. डेड बॉलची उद्घोषणा. किती धावांचं टार्गेट इथे समोर उभं केलं जाईल. दोन्ही खेळाडू काय विस्फोटक फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली लढत तुम्ही पाहताय. दोन्ही आमचे नामांकित पंच या स्पर्धेकरता. खरं तर आदरणीय अजय पाटील त्यांची देखील मेहनत आहे या स्पर्धेकरता अत्यंत. तदनंतर राजेशजी पाटील सर आणि त्यांच्या समवेत विक्रमजी नाईक नामांकित पंच इथे मात्र तैनात आहेत. चेंज ऑफ पेस अक्षरशः फसवलंय. मी याआधी देखील उल्लेख केला की अनेक लढाया या फक्त तलवारीच्या ताकदीच्या बळावर नव्हे तर बुद्धीच्या जोरावर देखील तुम्हाला लढाव्या लागतील आणि इथे तेच काम करतोय राम जाधव. 4थ्या बॉलवर प्रतीक वाकडेला इथे परतावं लागणार आहे. अत्यंत महत्वाचा विकेट आणि पहिला ब्रेक थ्रू दिलाय तो निश्चितच टीम जय हनुमान चौदरपाडा या संघाला. विन बॅटर. इथे ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. कमी वेगानं बॉल हाताळला. पेस व्हॅरिएशन्स इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर स्वतः झेल टिपत असताना इथे पहिली सफलता राम जाधव या गोलंदाजाला मिळेल. शेवटचे 2 बॉल इथे शेष आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय षटक नंबर 3 जे सध्या प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत संघाची टोटल जाऊन पोहोचली 49. जे काम प्रतीक वाकडेला करायचं होतं ते त्यानं काम केलंय. जबाबदारी फार महत्वाची गोष्ट आहे. असं म्हणतो आपण की जबाबदारीचं बाळकडू जो व्यक्तिमत्व पितो ना त्याला कधी आयुष्यात मागे वळून बघण्याची वेळच येत नाही आणि कदाचित तेच काम प्रतीक
वाकडेने इथे केलं. त्याच्या बॅटमधनं विस्फोटक फलंदाजी 12 चेंडूंमध्ये त्यानं ठोकल्या 43 धावा. इथे गोलंदाज तयार. अक्षरशः वेगाचा काटा इथे बदललाय. वेक्टर जी सदिश राशी आहे ती बदलली अक्षरशः. इथे मात्र कमी गतीने गोलंदाजी करतायत आणि निश्चितच डॉट बॉलची उद्घोषणा. 5 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. शेवटचा 1 बॉल शेष असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बरोबर 49 या धावसंख्येवर. तुम्ही पाहत आहात स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थानं अत्यंत भयानक, अगदी मी तर म्हणेन एक भेदक आयोजन. इथे पहा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे. अचूकतेनं झेल टिपत असताना परताव लागणार आहे आणखीन एका विकेटला. 1 मोर विकेट डाऊन. मिस्टर आदित्य वाकडे हॅज टू डिपार्ट. थँक्यू. 3 षटकांची लढत आतापर्यंत पूर्वार्धामध्ये आपण ही 3 षटकं संपताना पाहिली. राम जाधव यांनी दोन खरं तर इथे विकेट टिपलेत. यानंतर परी 11 कुकसे संघाचा कर्णधार आणि योगेश 11 आमणे संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना इथे रिक्वेस्ट आहे की पूर्वार्ध जसा संपेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पहा. ही खरं तर डिसिप्लिन आहे भिवंडी क्रिकेटची आणि कदाचित हे दोन्ही संघ इथे उपस्थित देखील झालेत. परी 11 कुकसे संघ आणि त्या विपक्षामध्ये योगेश 11 आमणे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सचं इथे आपण करूयात. आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय राजेशजी पाटील साहेब, माजी सरपंच तथा प्रथम नागरिक वडू नवगर यांच्या वतीने या दोन्ही कॅप्टन्सचं इथे आपण स्वागत करतोय. उत्तम वाकडे मैदानाच्या आतमध्ये आलेत. इनॅट नंबर पोझिशन नंबर 4. 4थ्या क्रमांकावर हा खेळाडू फलंदाजी करेल. शेवटचं षटक जे प्रगतीपथावरनं घेऊन येईल गोलंदाज रितेश जाधव. राम जाधवने इथे खरं तर मॅचला कलाटणी दिली आहे एवढं निश्चित, कारण 9 धावांचं षटक फेकलं अक्षरशः आणि 9 धावांमध्ये त्यानं महत्वाचे 2 शिलेदार इथे मात्र टिपलेत. शेवटच्या 6 बॉलला इथून मात्र होईल प्रारंभ. पहिला बॉल ओव्हर दी स्टंप्स आलाय. इथे पहा आदळला बॉल देहयष्टीवर आणि तदनंतर स्वतः फॉलो थ्रू मध्ये स्ट्रॉंग आला. यष्टीरक्षक देखील वेगानं आले. चेंडूला कलेक्ट केलं. इथे डॉट बॉलची उद्घोषणा होईल. शेवटचे 5 आणि अत्यंत निर्णायक चेंडू शिल्लक आहेत. या मॅचला इथून उभारी देण्याकरता या 5 चेंडूंवर बरीचशी दारोमदार इथून मात्र शिल्लक आहे. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. अर्थातच प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे कलेनं वाढत जाणारा शहाजी पुत्र छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य लोककल्याणाचं. आणि पहा काय गोलंदाजी होते. प्रोजेक्टाईल मोशन इथे पाहायला मिळाली. इम्प्रुव्हायझेशन होतं गोलंदाजीमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न झाली आहे. टाइम लिमिटेशन्सवर तुम्हाला इथे लक्ष द्यावं लागेल. शेवटचे 4 बॉल इथून मात्र शेष. रितेश जाधव जो खरं तर प्रतिनिधित्व करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून ओमसाई वासुंद्री या संघाचा. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल टोक क्रशर फेकला होता. इथे पहा यष्टीरक्षकाचा खरं तर चांगले प्रयत्न होते. स्वतःच्या संघाकरताच कोणीही झटतो, कोणी मेहनत घेत असतो आणि कदाचित तोच एक प्रयत्न इथे यष्टीरक्षकाकडनं झाला. एक सिंगल आली आहे. प्रसाद सर, आपण पहिल्या 2 षटकांमध्ये पाहिल्या ना, पहिल्या षटकात 16 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 24 आल्या आणि तदनंतर राम जाधवनं वासुंद्री संघाकरता दिलेलं योगदान 9 धावा त्यानं खर्च केल्या. 2 महत्वाचे शिलेदार पहिले सलामीवर त्यांनी टिपले आणि तदनंतर पहा आता रितेश जाधव देखील त्याच काटकतेनं गोलंदाजी करतोय. हीच तर खरी क्रिकेटची गंमत आहे. हा खेळ आहे ना एखादा शामिलियन सरड्यापेक्षा जास्त वेगानं रंग बदलतो आणि म्हणूनच या क्रिकेटला आपण इथे इट्स अ गेम ऑफ अन अनसर्टनिटी, अनिश्चितता भरलेला खेळ. आणि 1 मोर विकेट डाऊन. परताव लागणारे उत्तम वाकडेला. विकेट नंबर 3 निघालाय परतीच्या प्रवासाला. मिस्टर उत्तम वाकडे बॅक टू द डगआउट. थँक्यू. आदरणीय सन्माननीय ग्रामीण हृदय सम्राट सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब उर्फ बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024चा हा प्रवास तुम्ही पाहतायत. आज खरं तर प्रारंभ झाला आणि पहिला चेंडू 8 वाजल्यानंतर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड झाला. पहिलीच लढत आपण पाहिली आणि निश्चितच इथे मात्र दुसरी लढत आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस बॉलचा इथे ओळखलाय
आणि चेंडूला सरळ विरकावून दिला, स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरून ठोकला. इथे अत्यंत देखणा स्ट्रोक, षटकार. आणि याच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56. 5 चेंडूंचा सत्र इथे संपलंय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 56 धावा ज्या पटलावर जोडल्या गेल्यात. आणि पहा किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. खरं तर जय हनुमान चौदरपाडा या संघाच्या माध्यमातून शेवटचा एक बॉल शेष आहे. गोलंदाज रितेश जाधव मैदानाच्या आतमध्ये, ओव्हर द स्टंप्स. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय, तो लँड होईल ऑन साइडच्या ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. इथे ठोकलाय अत्यंत नेत्रदीपक फटका, पंकज वाकडेचा धमाका, षटकार. दोन्ही संघ जरा नोंद घ्या. संघाची टोटल जाऊन पोहोचली 62 या धावसंख्येवर. विजयाकरता 63 धावसंख्येची गरज आहे. ओम साई वासुंद्री संघ उत्तरार्धामध्ये जशी फलंदाजीला सुरुवात करेल त्यांना धावा करायच्या 63. आणि जय हनुमान चौदरपाडा संकटमोचकाच्या नावानं खेळणारा हा संघ इथे सामना जिंकायचा असेल तर याच 63 धावा रोखाव्या लागतील. आणि उत्तरार्धामध्ये ज्यावेळी खेळायला सुरुवात होईल त्यावेळी कॉम्बॉक्समध्ये आपण करूयात परिवर्तन. तुमच्या साथीने इथे जोडले जातील प्रसादजी परब सर. तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन इथे होत आहेत जॉईन. मी आदरणीय प्रसादजी परब सरांना विनंती करतोय तर आपण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्सकडे. थँक्यू. आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील सर आणि सन्माननीय अशोकजी पाटील सर ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय विश्वनाथजी काबूकर सरांना इथे आपण, गुरुनाथजी मडवी साहेबांना देखील त्याखेरीज विनंती आहे की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला इथे विनंती केली जाते. सन्माननीय श्री ग्रामीण हृदय सम्राट बाळामामा म्हात्रे चषक 2024 मध्ये खरं तर तुमचं या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करतोय स्वागत. या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आदरणीय सुमित कुमार अँड कंपनी, परी धनेश 11 आणि कुकसे, आणि त्या विपक्षामध्ये योगेश 11 आमणे. आपण इथे टॉस करण्याचा मान देऊयात मडबी साहेबांना. विश ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ टीम कॅप्टन. धनेश 11 संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. प्रेम पाटील आणि आमणे संघाचा प्रतिनिधित्व इथून करतील सत्यम दळवी. आपण इथे टॉस करतोय. हेड्स इज द कॉल आणि इथे आला हेड्स. टॉस जिंकलाय खरं तर परी धनेश 11 या संघानं. प्रेम पाटील मान्यवरांना विनंती आहे आपण या मुख्य क्रीडा मंचावरून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. प्रेम पाटील, खरं तर मोठी स्पर्धा आहे, पहिलाच सामना आहे तुमचा, तिसरी लढत पहिल्या फेरीतली. काय म्हणशील, आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार आम्ही. 4 षटकांची लढत आहे. प्रतिस्पर्धी खरं तर आमणे संघ देखील बलाढ्य संघ म्हणून गणला जातो. आणि त्यांच्या विपक्षात खेळत असताना काय कशा पद्धतीने इथे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये असेल? प्लॅनिंग तर काहीच नाही, ज्या मैदानात आपण खेळू त्याप्रमाणे प्लॅनिंग करू आम्ही. आणि जर आता प्लॅनिंग सांगितली तर समोरच्या संघाला समजेल. अरे बापरे, म्हणजे खरं तर सगळं काही आहे ते गुप्तपणे. इथे प्रेम दळवी, सत्यम दळवी माझ्या साथीने जोडला गेलाय, जो योगेश 11 आमणे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. काय म्हणाल सत्यम, टॉस इथे गमावलाय परंतु वाट्याला बॅटिंग आली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना विकेट साथ देते, काय प्रतिक्रिया आहेत? फलंदाजीच आम्ही घेणार होतो, कारण की जितके जास्त रन करू समोरच्या टीमला ऑटोमॅटिकली प्रेशर येईल. यस, प्रेशरमध्ये टाकण्याचा इथे प्रयत्न आहे. काय म्हणाल, हे इतकं दैदिप्यमान आयोजन आहे. आदरणीय सन्माननीय ग्रामीण हृदय सम्राट बाळामामा म्हात्रे यांचा हा दिमागदार सोहळा, या स्पर्धेच्या संकल्पनेविषयी आणि या आयोजनाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया काय आहेत? खूप सुंदर आयोजन आहे, कारण की आम्हाला रजनी क्रिकेट खेळायची भरपूर इच्छा होती, म्हणून आम्ही एवढं लांबून इथे खेळण्या करतोय. निश्चितच तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा. आणि प्रेमदादा तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा. टीम परी धनेश 11 कुकसे वन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आपण वळूयात कॉमेंट्री बॉक्सकडे. तिथे समालोचन कक्षात तुमच्यासोबत सज्ज असतील आदरणीय प्रसादजी परब सर. थँक्यू सो मच निखिल. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 63 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 4 षटकांच्या या सामन्यामध्ये त्या ओमसाई वासुंद्री या संघाला. पण मगाशी ज्याप्रमाणे चौदरपाडा संघाच्या संघटकाने सांगितलं की आम्हाला बॅटिंगच करायची होती आणि टेस्टमध्ये त्यांनी करून दाखवलं, डिलिव्हर करून दाखवलं. खास करून मी प्रत्येक वाकडेचा उल्लेख करेन. काय बॅटिंग केली, 43 धावा कुठल्या, 5 षटकार, 2 चौकार मारले.
पहिला चेंडू, हो वेगवान चेंडू होता, अप्रतिम डिलिव्हरी, लेफ्ट आर्म राऊंड विकेट अटॅक करतोय. षटक क्रमांक 1 मध्ये आपण बघतोय गोलंदाज प्रतीक वागडे, ज्याने मात्र अप्रतिम बॅटिंग सुद्धा केली. आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून छाप सोडत असताना आपण अष्टपैलू खेळाडू या संघाचा आहोत आणि एक महत्त्वाचं म्हणजे काय की महत्त्वपूर्ण ॲसेट आहे, इम्पॉर्टंट ॲसेट आहे संघाचा, ते दाखवत असताना प्रतीक वाकडे. हो अजून एक डॉट बॉल, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. डावखुरे खेळाडू जन्मताच एक ताकद घेऊन जन्माला आलेले असतात आणि जेव्हा क्रिकेटच्या आयुष्यात ते पाऊल ठरते ती ताकद द्विगुणित होते, डबल होते, आणि तेच बघायला मिळतंय. नॅशनल ताकद, नैसर्गिक ताकद. बॅटिंगमध्ये आपण बघितलं की 43 धावा कुठल्या, गोलंदाजीमध्ये आपण बघतो की 2 चेंडू सलग त्याने निर्धाव टाकलेत. समोर आपण बघतोय फलंदाज तो म्हणजेच शैलेश दवणे. डॉमिनेटिंग बॉलिंग, डॉमिनेटिंग बॅटिंग अँड डॉमिनेटिंग परफॉर्मन्स फ्रॉम प्रतीक वाकडे. पुन्हा एकदा राऊंड विकेट अटॅक करेल प्रतीक. ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक क्षेत्रक्षक तिथे डीप मध्ये आहे, वाडिश लॉंगॉनला चूक होत नाहीये. 2 चेंडू सेट केले, पुढचा चेंडू टाकला ओव्हर पिच आणि बरोबर त्या ठिकाणी झेल, फलंदाज बाद. हनुमान चौदरपाडा इज अ इम्पॉर्टंट ॲसेट फॉर द टीम. बॅटिंगमध्ये आपण बघितलं की 42 धावांची खेळी ज्याप्रमाणे त्याने केली, षटकारांची आतिषबाजी केली, षटकार ठोकले आणि त्याचा स्ट्रॉंग झोन होता जो मिड विकेट, लॉंग ऑन, वाडिश लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, या झोनमध्ये त्याने जास्तीत जास्त फटकेबाजी करताना जास्तीत जास्त धावा कुठल्या असं वाटलं होतं की प्रत्येकचं अर्धशतक बघायला मिळेल की काय, पण त्यावर आपण बघितलं की मी कौतुक त्या मुवमेंटला करेन ते राम जाधवचं, कारण 2 षटकात तब्बल 40 धावा आल्या होत्या. अशा मुवमेंटला त्याला खूप चांगलं कंट्रोल केलं आपल्या गोलंदाजीमध्ये. 2 विकेटसुद्धा काढल्या, धावा खर्च केल्या त्या 9, पण त्यानंतर आपण बघितलं गोलंदाज रितेश जाधवने धावा खर्च केल्या त्या 13 आणि 1 विकेट त्याने केले. म्हणजे काय तर नंतरच्या 2 षटकांवर बघितलं की 3 विकेट गमावल्या आणि 22 धावा आपल्याला बघायला मिळाल्या त्या 2 षटकांमध्ये. स्ट्राईकला नवीन तो फलंदाज मैदानावर 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंगला कुणाल पाटील केपी. अजूनही संघाचं खातं उघडलं नाहीये, पण गोलंदाजाने स्वतःचं खातं उघडले विकेट घेऊन. प्रतीक वाकडे, हो हा चेंडू बघूया, गुडलेनचा खूप चांगला वापर केलाय, पण पंच सांगतात हा चेंडू वाईड बॉल आहे. बघूया ऍक्शन रिप्लेमध्ये हा चेंडू कशा प्रकारे होता. ओ आउटसाइड लेग स्टंप, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, गुडलेनचा खूप चांगला वापर, पण चेंडू आपण बघितलं की लेग स्टिकच्या बाहेर. गोलंदाज इथे मदत करतोय खातं उघडण्यासाठी संघाला. धावसंख्या 1. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक, तिथे चेस सुरू आहे मिडऑफच्या खेळाडूचा, इथे मात्र मिळते एकच धाव. काय बॉलिंग युनिट आहे, काय अटॅक आहे, काय टप्पा आहे, काय वेग आहे, आणि मात्र डॉमिनेट करतो अक्षरशः प्रतीक वाकडे. बॅटिंगमध्ये निश्चित त्यांनी डॉमिनेट केलं, म्हणजेच ओमसाई वासुंद्री या संघाच्या गोलंदाजांना पहिली 2 षटकांमध्ये बघितलं की गोलंदाज विकास जाधव आणि ओमकार दवणेचा खरपूस समाचार घेतला. अक्षरशः गोलंदाजीतली पिसं काढली ती प्रतीक वाकडेने आणि तब्बल 40 धावा ठोकल्या पहिल्या 2 षटकांमध्ये. बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये लॉंग ऑफला आहे, चेंडू कव्हर करण्यापर्यंत वेळ घेतलाय, फंबल थोडासा, कॅज्युअल अप्रोच, अपील पंचांकडे रनआउटसाठी. फेक चांगली झाली स्टंपच्या दिशेने आणि पंचांकडे अपील इथे करत असताना पंचावन्न बघतो त्या ठिकाणी अजय पाटील आहेत आणि पंचांनी निर्णय सोबवला 3ऱ्या पंचांकडे. रनआउटसाठी मात्र ह्या गोष्टी चेक केल्या जातील. चेंडू जेव्हा फेकला गेला, फलंदाजची पोझिशन काय होती, फलंदाज पोहोचला होता की नाही पॉपिंग रिच्या आतमध्ये, या सगळ्या गोष्टी SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून चेक केल्या जातील त्यांच्या कंट्रोल रूममध्ये. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग, हेच शब्द सुरू आहेत सध्या टेक्निकल रूममध्ये. बघू शकता चेंडूची फेक, फलंदाज क्रिसच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही या गोष्टी चेक करत असताना म्हणजे 3रे पंच सुद्धा. यस बघायचंय, यस बॅट्समन इज आउट. पंचाचा निर्णय येतोय, फलंदाज बाद आहे, क्रिसच्या किंचितचा बाहेर राहिलाय आणि 3ऱ्या पंचांकडून येतं ते म्हणजेच निर्वाळा येतोय त्या गोष्टीचा की फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि अजून एक विकेट मिळते ती या गोलंदाजी करणाऱ्या जय हनुमान चौदरपाडा या संघाला.
आपण पाहत आहोत श्री सुरेश अर्थातच बाळामामा म्हात्रे चषक 2024. एकूण 9 दिवसांचा कालावधी आणि मगाची जी सूचना मला मिळाली, माहिती जी अशी मिळाली की जवळजवळ 150 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत 9 रजनीमध्ये, 9 रात्रीमध्ये. एक गाव एक गटातनं आपण बघितलं तर जवळजवळ 80 संघ स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्याचबरोबर 40 प्लस जे खेळाडू आहेत त्यामध्ये 2 पूल आहेत. त्या 2 पूलमध्ये जवळजवळ 70 संघ खेळत आहेत. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. त्याबद्दल निश्चितच मी कौतुक करेन ते म्हणजे सन्माननीय राजेश पाटील साहेबांचं. प्रचंड वेग होत आहे चेंडूवर. अपील पंचांकडे कॉट बिहाइंडसाठी स्ट्रॉंगली होत आहे. पंचांनी नकार दिलेला आहे. षटक समाप्त होत आहे. काय षटक टाकलंय, अत्यंत इकॉनॉमिकल आपण बघितलं षटक. आणि त्याचबरोबर बघतोय की कंजूस षटक, विकेट सुद्धा काढली, रनआउट सुद्धा बघायला मिळाले आणि धावा सुद्धा कमी खर्च केलाय षटकात गोलंदाज प्रतीक वाकडेने. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. अक्षरशः डॉमिनेट केलं पहिल्या षटकामध्ये प्रतीक वाकडेने. 4 षटकांचा सामना, 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे त्या स्पर्धेमध्ये, तेच आपल्याला बघायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये 38 धावसंख्येचं लक्षाचा पाठलाग शेवटच्या षटकापर्यंत गेला, शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. ते मात्र निश्चित म्हणेल की RD किरवली या संघाने तो सामना तिथे जिंकला शेवटच्या चेंडूवर. इव्हन एक चेंडू बॅलन्स सुद्धा राहिला. बॉलिंग मार्गवर आदित्य वाकडे येतोय. आपण बघतोय स्ट्रायकिंगला फलंदाज उभा आहे, रिमेन इन रेड कॅप. स्ट्राईक एंडला असेल तो विकी जाधव. मॅच जरा स्पीडअप करा. आदित्य जाधव बॉलिंग मार्कवर. पंच तेच सांगतात अजय पाटील गोलंदाजाला की जरा स्पीडअप करा मॅच. पॉवर प्ले संपल्यानंतर बघायचं फिल्डिंग पोझिशन काय आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगमध्ये खेळाडू आहे, डीप स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू आहे. एक खेळाडू आपण बघतो की मिड विकेटला आणि एक खेळाडू लॉंग ऑनला उभा आहे विकीसाठी. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. फ्लाइंग स्लीप, गली, पॉइंट, शॉर्ट कव्हर. चला मॅच सुरू करा, स्पीडअप करा. एक खेळाडू लॉंग ऑफला आहे सर्कलच्या बाहेर. विकी जाधव ऑन स्ट्राईक. आदित्यचा पहिला चेंडू. आदित्य वाकडे शॉर्ट ऑफ गुडलेत होता. थोडासा ऑर्थोडॉक्स फटका आपण बघतोय. ऑन द टोस उभा राहिला फलंदाज. ऑन साईडला चेंडूला फक्त प्लेस केलं, दिशा दिली फक्त. तुम्ही मात्र एकदा तिथे कंप्लीट केली. खातं आपण स्वतःच आपण बघतोय की पुढे ढकललं आणि संघाच्या धावसंख्या बघतोय जी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते एकूण 4. टेक्निशियनला विनंती करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. आमचे पोलचे जे टेक्निशियन आहेत त्या आपण पोल्स बघतोय. 8 पोल इथे उभारण्यात आलेले आहेत. अप्रतिम फटका अवे फ्रॉम द बॉडी. अपी स्क्वेअर कट. चेंडू जातो जो डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर चौकार. चांगला चौकार आपण बघितला की फलंदाज स्ट्राईक तो विकास जाधवच्या बॅटमधून. आणि या चौकारामुळे धावसंख्या सुद्धा पुढे सरकली. धावफलकावर आपण बघतोय अजूनही सिंगल डिजिटमध्ये आहे, ती म्हणजेच 8 धावा धावफलकावर. पाठलाग सुरू 63 धावेचा, 63 रन्स टू विन. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन, त्या लिडिंग एज आहे. चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी खेळाडू नाही आहे जवळपास. चेंडू निघून गेला फाईन मध्ये आणि वॉटर फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण. थर्डमॅनला खेळाडू तो उभा होता सर्कलच्या आतमध्ये आणि फायनली जाऊन मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते त्या खेळाडूकडून. गुड फिल्डिंग. निलेश होता त्या ठिकाणी. दिवानंद उंद्र्या पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत उपसरपंच वडूनवघर, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सुरेश बाळामा म्हात्रे चषक यामध्ये. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय गोलंदाज आपण बघतोय आदित्य वाकडेला. पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, ड्राईव्ह केला, चांगला फटका बघायला मिळतो. षटक तिथे डीपमध्ये आहे. चेंडू कव्हर केला तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. खूप चांगला स्पिरिट आहे गोलंदाजीमध्ये. खूप चांगली फिल्डिंग आपण सुद्धा बघत आहोत, एन्जॉय करत आहोत आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळते ते जयनुमान चौधरपाडा संघाचं. जेमतेम धावसंख्या बघतोय धावफलकावरती पाहायला मिळते ती अजूनही 11 धावा धावफलकावर. लक्ष्य मोठा आहे 63 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. आदित्य वाकडे वेगवान चेंडू, प्रचंड वेग होता. कनेक्ट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग होत नाही. चेंडू सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या षटकापासून अक्षरशः डॉमिनेट करतायत चौधरपाडा संघाचे गोलंदाज. पहिल्या षटकात बघितलं गोलंदाज प्रतीक वाकडे, त्यानंतर आदित्य वाकडे. मॅग्निफिसंट बॉलिंग. आतापर्यंत या इनिंगमध्ये एकमेव चौकार आपण बघितलाय बॅकवर्ड पॉइंटला.
शॉर्ट ऑफ लेंथ एक्स्ट्रा बाउन्स वाईट बॉल. अतिरिक्त उसळी जास्त बाउन्स होतो या चेंडू. पंचांचा इशारा 1 फॉर द ओव्हर. एक वाईट सुद्धा काउंट केला जाईल. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक आपण बघतो एकूण 12 धावा 12 ऑन द बोर्ड. पाटला खूप मोठा आहे. 63 धावा करायचे आहेत. प्रत्युत्तर द्यावंच लागेल. स्लोअर वन चेंडू गती परिवर्तन केलंय. समोर एक्झिक्यूट केलाय ऑन दी अप. सेक्शनच्या समोर बरोबर आपण बघतोय स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चूक होत नाहीये आणि झेल फलंदाज बाद. बघायला मिळतोय तो ओमसाई वासुंदरी या संघावर. नेक्स्ट मॅचमध्ये परी11 धनेश कुकसे यांना संघाने मात्र नाणेफेक जिंकले. निर्णय घेतले की आम्ही गोलंदाजी करू आणि योगेश 11 आमणे संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला. त्यामुळे सामना लगेचच सुरू करायचे दोन्ही संघांनी पुढच्या मॅचमध्ये. षटक क्रमांक पण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जे सुरू होतं ते म्हणजेच गोलंदाज आदित्य वाकडेने चांगली गोलंदाजी केली षटकामध्ये. विकेट सुद्धा काढली. षटक क्रमांक 3 सुरू होते. विजय तरे 2 षटकांवर धावसंख्या 6.00च्या गतीने 12 धावा धावफलकावर. एकूण विकेट गमावले ते एकूण 3. स्ट्राइक एंडला विकास जाधव आघाडीचा फलंदाज आहे. अजून एक लेफ्ट आर्म चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. बघायचं डीप मिड विकेट मध्ये चेंडू सीमारेच्या बाहेर रेलिंगच्या पलीकडे गेलाय निघून. म्हणजेच काय तर षटकार. चेंडू भेटला त्याच्या अक्षरशः तुटून पडला. स्ट्राईक एंडला फलंदाज बघतोय म्हणजेच विकास जाधव. विकासचा झकास फटका. षटकारामुळे धावसंख्या सुद्धा उंच उडी घेते जाऊन 20 ते 18 वर. ओव्हरपिच होता चेंडू. भरपूर शफल झाला फलंदाज. स्वीप करायचा प्रयत्न होता. टायमिंगच जमलं नाही या चेंडूवर आणि अत्यंत वेगाने चेंडू निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातात. बघू शकता ऍक्शन रिप्ले किती शफल झाला फलंदाज आणि पाय आणि स्टंपच्या मधून जो गॅप होता त्या गॅपमध्ये चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. कमबॅक करत असताना गोलंदाज विजय. फुलटॉस आहे. दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मध्ये झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होते. विजयला मिळते पहिलं यश. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. षटकार मारल्यानंतर निश्चित आपण बघतो की पुढच्या चेंडूवर उत्तरच दिलं विजय तरेने. विकेट काढली ती आघाडीचा फलंदाज जो बराच वेळ खेळपट्टी टिकून होता विकास जाधवची विकेट काढली. म्हणजेच काय आपण बघतो की 4 फलंदाज गमावलेले आहेत मैदानावर. धावसंख्या 18 असताना 18 लॉस ऑफ 4. पाटला करायचा 63 धावांचा पहिल्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग केली प्रतीक वाकडेने त्याच्या बॅटिंगला उत्तर द्यावं लागेल या शेवटच्या टप्प्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानावर आपण बघतो की आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 6 धावा खर्च केल्यात. एक विकेट काढली आहे ती विजय तरेने. श्री राजेश पाटील साहेब माजी सरपंच वडूनवगर यांच्या माध्यमातून हे आयोजन तुम्हाला बघायला मिळतंय. जय सोनवाई वडूनवगर प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत आपण बघतोय. रिव्हर्सचा अटेम्प. टायमिंग बघा काय जबरदस्त आहे. रिव्हर्सचा फटका सरळ सीमारेच्या बाहेर गेलाय. षटकार. की काय राम जाधव. कारण लेफ्ट आर्म बॉलर गोलंदाजाकडे आपण बघतो की नॅशनल स्विंग असतो त्या ठिकाणी आपण बघतो की अप्रतिम फटका वसूल केला रिव्हर्सचा सरळ बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने सीमारेच्या बाहेर षटकार.
जानकी स्पोर्ट्स पिंपळघर, जानकी स्पोर्ट्स पिंपळघर आणि बीबी स्पोर्ट्स इताडे संघाचे खेळाडूंना विनंती आहे की ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सवर रिपोर्ट करायचा आहे. जानकी स्पोर्ट्स पिंपळघर आणि बीबी स्पोर्ट्स इताडे संघाचे खेळाडू ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सवर रिपोर्ट करा. पूल करायचा प्रयत्न होता, भरपूर सफल झाला फलंदाज आणि चेंडू पुन्हा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. रिप्लाय करत असताना आपण बघतोय गोलंदाज विजय तरे एसटीच्या वरून ऑप्शनच्या किंचितचा बाहेरून चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. ऑनसाइडला प्लेस केले, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, एकदा तिथे कंप्लीट निषेध होईल फलंदाज राम जाधव कडून. एकदा आपण अजून ऍड करूया स्कोर कार्ड मध्ये. एकूण षटकं बघतोय आपण 3 समाप्त होत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 25 धावा, म्हणजे समीकरण म्हणजे सांगताय की 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची अजून आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 38 धावा सामना जिंकण्यासाठी. परी 11 धनेश कुकसे या संघाने नाणेफेक जिंकले पुढच्या सामन्यामध्ये. सामना क्रमांक 3 तुम्हाला बघायला मिळेल आणि निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. योगेश 11 आमणे संघाला इन्व्हाइट केलंय ते बॅटिंगला. हा सुद्धा सामना असेल तो 4 षटकांचा असणार, याची मात्र नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ जय सोनू आई वडूनवगर आयोजित श्री सुरेश अर्थातच बाळ्यामामा चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही बघत आहात. एकूण 9 दिवसांचा कालावधी या स्पर्धेमध्ये आहे, 8 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी. आणि खूप रेअरली अशा गोष्टी आपण बघत आहोत की रजनी क्रिकेट स्पर्धा, आणि आपण बघतो की रजनी क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून एंट्री फी फक्त 8,000 रुपये आहे. हे खूप रेअरली बघायला मिळतं. वडूगर क्रिकेटच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा अशी घटना घडते की या ठिकाणी या गावामध्ये आपल्याला रजनी क्रिकेट स्पर्धा बघायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट. लिडिंग एज आहे, हवेमध्ये चेंडू, विकेट किपर डाऊन द कॅच येतोय आणि झेल सुद्धा टिपलाय. व्हेरी गुड कॅच, चांगला फिनिश, फलंदाज बाद. सुतारने विकेट किपर डाऊन द कॅच होता. नशीबने यशीच्या मागून येऊन झेल टिपलाय स्क्वेअर लेग मध्ये आणि अजून एक विकेट. षटक क्रमांक 1 मध्ये आपण बघितलं की गोलंदाजी आपण बघितली, प्रतीक वाकडेची धावा खर्च केल्या, 3 एक विकेट त्याने काढली. नंतर आदित्य वाकडे तिने सुद्धा आपण बघितलं की 9 धावा खर्च करून 1 विकेट त्याने काढली. नंतर आपण बघितलं की गोलंदाजी मार्कवर आपला विजय तरेला आपण बघितलं, त्याने सुद्धा 1 विकेट काढली. आणि त्यामुळे येथे सुद्धा बघतोय की आता या षटकात सुद्धा 1 विकेट काढली आहे ती गोलंदाज कुणाल सुतारने पहिल्या चेंडूवर. स्ट्राईक केला फलंदाज रितेश जाधव. पंचांचा इशारा या चेंडूवर वाईड बॉल. धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या 26, 26 धावा. 5 चेंडू शिल्लक आहे, 37 धावांची अजूनही गरज आहे. 37 स्टिल रिक्वायर फ्रॉम द 5. शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय, चेंडूच्या खाली जजमेंट चांगला आहे आणि चांगला फिनिश, चांगला जजमेंट आणि अजून एक विकेट. आहे प्रॉपरली चेंडू कॅच केले जात आहेत. आणि मी निश्चित म्हणेन की किरण ठळेच्या माध्यमातून टेलिकास्ट सुरू आहे, त्याच्या टीमच्या माध्यमातून टेलिकास्ट सुरू आहे, SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट सुरू आहे आणि खूप दांडगा अनुभव आहे. tenniscricket.in चॅनल किंवा आता पण बाकीचे सर्व चॅनल्स बघतो किंवा बाकीचे यूट्यूब वाहिनी बघतो, ह्या नंतर आलेले आहेत. पण सर्वप्रथम आपण बघितलं की टेनिस बॉल क्रिकेटला ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्याने चालना दिली, ज्याने मात्र ओळख निर्माण करून दिली, ज्याने खेळाडूंना हायलाईट केलं तो म्हणजेच किरण ठळे. आणि त्याची पूर्ण टीम आपण बघतो इथे कार्य इथे करत असताना लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. थँक्यू किरण थळे. सर्वप्रथम NBCच्या माध्यमातून स्वर्गीय रतन बोबाडे क्रिकेट स्पर्धेचं टेलिकास्ट त्यांच्याच माध्यमातून केलं गेलं. चेंडू हवेमध्ये आहे, पुन्हा गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय, डाऊन द कॅच आणि स्वीकारलाय झेल. अजून एक विकेट. हॅट्रिक कंप्लीट या स्पर्धेतली. पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण बघतोय की विकेट हॅट्रिक जाते ती गोलंदाज कुणाल सुतारच्या नावावर. डाऊन द कॅच स्वतः आपण बघितलं की गोलंदाज स्वतः गोलंदाजी मार्कवर असताना तिथे मात्र झेल टिपला आणि हॅट्रिक पूर्ण केली.
ही स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पहिल्या दिवसामध्ये सुरेश बाळा मामात्रे चषक 2024 आणि पहिलीच हॅट्रिक आपण बघतोय गोलंदाज कुणालच्या नावावर. पुढचा चेंडू. हो, वेगवान, प्रचंड वेग होता या चेंडूवर. रिलीज पॉईंटला आपण बघितलं चेंडू इथं मात्र रिलीज केल्यानंतर पर्टिक्युलर एक साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला गोलंदाजाच्या मुखातून. म्हणजे त्याने किती एनर्जी युटिलाइज केली चेंडू टाकतच नाही आपल्याला कळतंय. गुड बॉलिंग. अजूनमध्ये एकही धाव खर्च केली नाही कुणाल सुधारणे. गुड बॉलिंग. अजून एक डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू. मॅग्निफिसंट बॉलिंग. बघायचं मेडन षटक बघायला मिळणार का विकेट मेडनवर. एक वाईट सुद्धा आलेला आहे. पंच तेच सांगतात मला, आमचा सागर सुद्धा मला तेच सांगतो की वाईट एक टाकलेला आहे त्याने ऑलरेडी. त्यामुळे मेडन ओव्हर निश्चितच नसणार. 3 विकेट त्याने काढल्या आहेत. हॅट्रिक पूर्ण केली आहे. ऑन साईडला पुलचा फटका पंचाचा इशारा येतो. चौकार. या चेंडूवर 4 धावा. या सामन्याचा आपण सामन्याचा पुरस्कार लगेच जाहीर करायचे. मात्र अप्रतिम खेळी केली. 42 धावांची खेळी अवघ्या 12 43 धावांची खेळी केली अवघ्या 12 चेंडूमध्ये. त्यामध्ये